आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. बोला दिलीपराव. भाऊ नमस्ते, दिलीप बोलतोय. तुम्ही ते आता या संदर्भात कोणतं पाऊल उचलणार आहे किंवा उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक वगैरे होणार आहे असं काहीतरी बोलला हो. तुम्ही? आता त्या संदर्भात आपलं पहिल्यांदा अगोदरचं जे शक्तीपीठचं लाईनिंग होतं त्या लाईनिंग प्रमाणे परत एकदा लाईनिंग करण्याच्या संदर्भात आम्ही विनंती करणार आहोत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी इथल्या असणाऱ्या सुपीक जमिनी आता शक्तीपीठच्या असणाऱ्या अधिग्रहणाच्या माध्यमातून ऍक्विजिशनच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांचे जे काही विरोध आहेत ते विरोधाची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणखीन त्याचबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आपण अवगत करणार आहोत. आणि त्याबरोबरच या संदर्भातला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कसा तोडगा काढता येईल यासाठी आमचे अत्यंत म्हणजे कसोशीचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी अनिल गायकवाड साहेबांच्याकडे सुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना पण परवा आम्ही बोललेलो आहोत. तर एक शिष्टमंडळ व्यापक स्वरूपाचं ह्या 5-7 गावांचं मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन जायचं, शेतकऱ्यांच्या अडचणी तिथं विदित करायच्या आणि त्यातनं शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा, अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. त्यामध्ये आम्ही आहोत, त्याचबरोबर बाकीचे आपले असणारे सर्व सहकारी सुद्धा त्यामध्ये अत्यंत गांभीर्यानं आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. आमचा प्रयत्न असा आहे की लाईनिंग जे आहे ते लाईनिंग खरं म्हणजे अगोदर जसं होतं तशा पद्धतीचं लाईनिंग करता येते का या संदर्भातलं नियोजन करायचा प्रयत्न करायचा. अन्यथा मग शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल ह्या संदर्भात, कारण का लाईनिंगच्या माध्यमातूनच आपण शेतकऱ्यांना न्याय देता येतोय का हा पहिला आमचं प्राधान्य राहणार आहे. आणि शेतकऱ्यांची ही जी भावना आहे की आमच्या सुपीक जमिनी जात आहेत, इरिगेटेड लँड जात आहेत, त्यानंतर विहिरी जात आहेत, ह्या सगळ्या इटकऱ्यातल्या असतील, एडेनिपाणीच्या असतील, कामेरीचा सुद्धा शेतकऱ्यांची ती भावना आहे. या सगळ्या बाबी अत्यंत काटेकोरपणे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर मांडून त्यातनं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातले आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करणार आहे. भाऊ आणखी एक सांगायचं होतं की आयतुरी खुर्द सारख्या पूर परिस्थिती असणाऱ्या गावामध्ये सुद्धा जवळजवळ 180 एकर तिथं क्षेत्र त्या महामार्गाला जाते, तर तिथे फार मोठा पुराचा धोका निर्माण होणार आहे. तर अशा ठिकाणी तिथं पण ते ह्यात काय आहे, शेवटी असं आहे, आपण ज्या काही बाबी असतील ह्या तांत्रिक बाबी असतील किंवा बाकी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या बाबी असतील त्या सगळ्या समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी हे सगळे आयतोडे खुर्द पासून ते अगदी ह्याच्यापर्यंतचे सगळ्या शेतकऱ्यांचा मुद्दा आपण तिथं मांडतोय 100%. ठीक आहे सर. आणि शक्यतो रद्द झाला तर असं व्हावा किंवा बाहेरून लांबून कुठतरी डोंगराकडून गेला तरी पण चांगलं. लाईनिंग आपण कसं बदलता येईल या संदर्भातलाच आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं तो सुलभ होईल किंवा न्याय मिळवून देता येईल ह्यासाठी आमचा सगळा कसोशीचा प्रयत्न असणार आहे. ओके धन्यवाद. शेतकऱ्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत, शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत. चालेल ओके नक्की 100%.